नमस्कार मंडळी, सादर करीत आहे श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री श्रीपाद प्रभूंना वंदन करून श्रोते हो, आज आपण 5वा अध्याय पाहणार आहोत. या 5व्या अध्यायातील पहिला भाग मी तुम्हाला मागील कथेत सांगितला होता. आज आपण त्यानंतरची कथा पाहणार आहोत. चला आपण कथेला सुरुवात करूया. श्रीपाद कृपेने शनिपीडा निवारण. मांत्रिक शंकर भटावर चापकाचे भरपूर आसूड ओढताना दिसत होता, परंतु शंकर भट्टाला त्याच्या वेदना काहीच जाणवत नव्हत्या. मांत्रिक जसजसा शंकर भटाला जोराने मारू लागे तसतशा माराच्या वेदना मात्र मांत्रिकालाच होत होत्या. त्यामुळे मांत्रिक गोंधळात पडला. त्याला काय करावे ते सुचेनासे झाले व मांत्रिक रडकुंडीस आला. त्याची शक्ती क्षणाक्षणाला क्षीण होत चालली होती. 5व्या दिवशी मांत्रिकाच्या घरी विचित्र घटना घडली. अग्नीचे अस्तित्व नसतानासुद्धा त्याचे घर त्याच्या डोळ्यासमोर जळून खाक झाले. त्यामुळे 6व्या दिवशी मांत्रिकाने सुबैयाच्या आईवडिलांना सांगितले की सुबैयाला पछाडणारे भूत मांत्रिकाचे भूत आहे. त्याने माझ्या घरात अग्नी पेटलेला नसतानासुद्धा माझे घर जाळून खाक केले. तेव्हा वेताळाच्या प्रभावातील अशा अत्यंत कडव्या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी अजून वेगवेगळ्या प्रकारचे विधी करावे लागतील. त्यासाठी अधिक धन खर्च करावे लागेल. श्रीपाद प्रभूंच्या सतत नामस्मरणात मग्न राहिलेल्या शंकर भट्टाने सुबैयाच्या आईवडिलांना सांगितले की मी तुम्हाला आईबाबांसारखे मानतो, तेव्हा कृपा करून माझ्या सांगण्याकडे तुम्ही लक्ष द्या. हा मांत्रिक तुम्हाला पैशाच्या लोभाने लुबाडत आहे. वेगवेगळ्या मंत्रविधींच्या नावाखाली तुमच्याकडून तो पैसे उकळत आहे. माझी तब्येत एकदम ठीक आहे. मला कोणत्याही उपचाराची गरज नाही. तुम्ही या मांत्रिकाच्या नादी लागू नका. परस्त्री मातेसमान असते. माझ्यावर येऊ घातलेल्या संकटापासून रक्षण करावे अशी अत्यंत दीनपणे श्रीपाद प्रभूंची मनातच शंकर भट्टाने प्रार्थना सुरू केली. आणि या पवित्र नात्याचा भाव मनात राखून शंकर भट्टाने सुबैयाच्या पत्नीला देखील योग्य प्रकारे समजावले. 8व्या दिवशी त्यांच्या वाड्यात भविष्य सांगणारा एक ज्योतिषी आला होता. त्याच्याकडे ताडपत्रीचे ग्रंथ होते. त्यात सांगितलेले भविष्य व घटना अचूक घडत असून त्याचे नाव रमणशास्त्र हे नाव होते. त्या शास्त्राच्या आधारे त्या ज्योतिषाने शंकर भट्टाविषयी माहिती सर्वांना सांगितली. ती अशी की शंकर भट्ट हा कन्नड ब्राह्मण असून तो श्रीपाद प्रभूंचा भक्त आहे. त्याच्याच हातून पुढे श्रीपाद वल्लभांच्या चरित्राचे लिखाण होणार आहे. तेथे जमलेल्या लोकांना शंकर भट्टाने केलेल्या अर्ज व विनवण्याविषयी आता खात्री पटू लागली. त्या शास्त्राप्रमाणे शंकर भट्टाला ही शिक्षा का भोगावी लागली याचेही कारण सर्वांना कळून आले. ज्योतिषी पुढे म्हणाला की मागील जन्मी शंकर भट्ट आणि याचा एक मित्र कुंदुकपूर शहराच्या थोड्या दूर अंतरावरील मोगलीचरला या गावात जन्माला होता. तेथे दत्तात्रयांचे स्वयंभू मंदिर होते. शंकर भट्ट व त्याचे भाऊ त्या मंदिरातील दत्तात्रयांची पूजा करीत असत. दत्त मंदिराच्या अंगणात हा शंकर भट्ट आणि याचा मित्र जुगार खेळत. एके दिवशी याने एक विचित्र अट घालून जुगार खेळण्याचे ठरविले. त्यामध्ये ह्याचा मित्र सुबैया जिंकल्यास शंकर भट्टाने खेळात हरलेली रक्कम मित्राला द्यावी व शंकर भट्ट जिंकला तर सुबैयाची पत्नी त्याने शंकर भट्टाला द्यावी. हा सर्व प्रकार दत्तप्रभूंच्या समोर घडत होता. जुगारात शंकर भट्ट विजयी झाला, पण अटीप्रमाणे सुबैयाने आपली पत्नी शंकर भट्टाला देण्यास नकार दिला. त्यावर गावात जमलेल्या पंचायतीच्या सुज्ञ लोकांनी या वादाचा निवाडा केला. तो असा की परस्त्रीचा मोह धरून वाईट मार्गाने
तिला प्राप्त करू इच्छिणाऱ्या शंकर भटाच्या डोक्यावर गरम तेल घालावे व आपल्या पत्नी जुगारात पणाला लावणाऱ्या सुबैयाला नपुंसकपणा येणारे अंग छेदन करावे व या दोघांना गावातून बहिष्कृत करावे. पूर्वजन्मी शंकरभटाने अशी शिक्षा भोगत असताना थोडा काळ दत्तसेवा केली होती आणि त्याच्याकडे काही पुण्य जमा झाले होते. त्यामुळे त्याला या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुबैया तिरुपती या क्षेत्री जन्माला आला. रमलशास्त्राच्या आधारे ज्योतिषाच्या भविष्याप्रमाणे सुबैया दुसऱ्या दिवशी घरी परत आला व शंकर भटाची त्या सर्वांच्या तावडीतून सुटका झाली व शंकर भटावर असलेला 7.5 प्रभाव श्री श्रीपाद वल्लभ कृपेने 7.5 दिवसातच नाहीसा झाला. धन्यवाद श्रोतेहो. माझी कथा तुम्हाला आवडलीच असेल. माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा. श्रीपाद प्रभूंच्या कथा आपण दररोज आपण पारायणासारख्या वाचल्या तर आपल्या घरातील सर्व 7.5 दुःख संकटे दूर होतात व आपला संसार सुखाने व आनंदाने चालतो. हा प्रत्यक्ष माझा तरी अनुभव आहे. धन्यवाद.